नमस्कार. या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. तर पवित्र पोर्टलवरती पसंती क्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा प्रोसेस सध्या सुरू आहे. आपण सगळेजण ती प्रोसेस करतोय. बरेच जणांना काही तांत्रिक अडचणी येतात. ओटीपी न येणं असेल किंवा अजून पसंती क्रम जनरेट झाले तर पुढची प्रोसेस होत नाही किंवा ठिकाणी लॉग आउट होते. या गोष्टी आहेत. हे प्रॉब्लेम आहेत. परंतु या ठिकाणी काही जणांना ते प्रॉब्लेम येत नाहीत आणि काही जणांना या ठिकाणी ते जनरेट पण होत आहेत. म्हणजे काहींची प्रोसेस पण व्यवस्थित झालेली आहे. आता फक्त मग आपल्या समोर एकच ऑप्शन आहे, कारण आपल्याला प्रॉब्लेम तो येतोय आणि आपण किती म्हटलं की प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी ते लोक मान्य करतीलच असं नाही, कारण ते रोज आकडेवारी या ठिकाणी सांगायला लागलेत की एवढ्या लोकांची पसंती क्रम जनरेट झाले, मग तुम्हाला काय अडचण आहे. मग आता आपण रडत न बसता तुमचे जे कोण मित्रमंडळी असेल त्यांचे जर होत असतील तर तुम्ही त्यांच्याकडे जावा किंवा त्यांना तुमची माहिती द्या, त्यांना जनरेट करायला लावा. म्हणजे आता असंच काहीतरी करावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. कारण तुमच्या मित्रांचे होत आहेत म्हणजे होतंय तसं. आता शेवटी मला सुद्धा ओटीपी येत नाही, बरोबर. मी शेवटी मला सुद्धा तेच करावं लागणार आहे, कारण आता त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि असंही होईल की समजा आता जसं समजा आजचा दिवस झाला, आज समजा काही लोकांनी जे पसंतीक्रम जनरेट केले त्यांनी एक आकडेवारी दिली पा की 87,000 लोकांनी पसंतीक्रम म्हणजे या ठिकाणी जनरेट केले मुलाखतीसह. म्हणजे आज सकाळी आज 10 तारीख आहे, आज 10 तारखेला म्हणजे 87,000 म्हणजे 90,000 लोकांनी पसंतीक्रम जनरेट केले. मुलाखतीसह 68,000 लोकांनी पसंतीक्रम जनरेट केले. फक्त जनरेट करत, लॉक वगैरे केलं असं काय ते सांगत नाहीत. मग लॉक करण्यासाठी ते काही गरज नसावी असं मला वाटतं, त्यामुळे ते सांगत नाहीत. आता मग जे काही समजा बाकीचे लोक आहेत ते काय आता वेबसाईटला जाणारच नाहीत ना, म्हणजे त्यांना लॉक करायचे नाही, त्यामुळे ते वेबसाईटला जाणार नाहीत. म्हणजे त्यांना हे पण माहिती नाही की लॉक करायला पण लोक वेबसाईटला जाणार आहेत. पसंतीक्रम जनरेट केलं म्हणजे तेवढंच काम संपत नाही ना. तर त्यांना पसंतीक्रम सिलेक्ट करायचे, त्यांना असाइन करायचे, याच्यासाठी ते सारखी वेबसाईटला जाणार. त्यामुळं वेबसाईटवरचा ताण कमीच होणार नाही. बघा, शेवटच्या दिवसापर्यंत ताण कमीच होऊ शकत नाही. परंतु आपण म्हणू की समजा काही लोकांनी याच्यातले समजा काय केले, पसंतीक्रम लॉक केले, पण ते लोक सुद्धा परत विचारतात की पसंतीक्रम आम्ही जे काही लॉक केले ते अनलॉक करायचे आम्हाला, त्यात काय दुरुस्ती करायची, असंही त्यांचं पण चाललंय. त्याच्यामुळे तुमचा ताणच जर नाही कमी झाला तर मला सांगा तुमची वेबसाईट चालणार कधी. तुमची 13 तारीख मी संपून जाईल तरी वेबसाईट चालणार नाही. त्याच्यामुळे हे जे काय चाललंय ते मला असं वाटतं की हे निरर्थक आहे, कारण याचा काहीच उपयोग नाही. तुम्ही जे मूळ आहे त्याचं शोधलं पाहिजे की बाबा ओटीपी काय जनरेट होत नाही. ओटीपी यायलाच पाहिजे ना. ओटीपी येत नाही म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. परंतु ठीक आहे, असो. तर त्यांची ज्या गोष्टी आहेत त्याला आपण काय करूया की मूक संमती देऊ, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आता हे 87,828 झाले आणि 68,428 मुलाखतीचे झालेले आहेत. लॉक केले किंवा नाही याबद्दल त्यांच्याकडे काय आकडेवारी नाही. आता त्यामुळे तुम्ही काय करायचे, एक तर सगळ्यात महत्वाचं कॅचे हिस्ट्री डिलीट करा. तुमच्याकडून जर होत नसेल, तुमच्या मित्राचं होत असेल तर त्याच्याकडे या ठिकाणी काय करा, मागणी करा, माझं एवढं करून दे. कारण तसंच केल्याशिवाय आता आपल्याला पर्याय राहिलेला नाही. कारण ते लोक तर मला असं वाटत नाही की ते काय करतील, म्हणजे बाबा होतील, मुदतवाढ देतील, परंतु मुदतवाढ देऊनच उपयोगाचं नाही ना. तर प्रॉब्लेम तर सुटला पाहिजे ना. प्रॉब्लेम सुटल्यानंतर एका दिवसात सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. कारण आपल्याला तेवढं येतच आहे ना. ओटीपी आला की आपण टाकायचं, लॉग इन करायचं, त्या गोष्टी आपल्याला जमतात, जमत नाही असं नाही ना. प्रॉब्लेम आपल्याला जमत नाही याचा नाही, प्रॉब्लेम साईट चालत नाही असा आहे. साईट नाही चालली तर आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळं आता सगळ्यात महत्वाचं त्यांनी अजून एक याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या, त्या म्हणजे कोल्हापूर झेडपीची जी काही जाहिरात बदललेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनाच बदल नाही होणार. त्यामुळे सगळ्यांनीच पसंतीक्रम जर तुम्ही ऑलरेडी जनरेट केले असेल आणि तुम्हाला जर समजा कोल्हापूर झेडपी दिसत असेल तर परत तुम्ही पसंतीक्रम डिलीट करू नका, कारण एक तर साईट चालत नाही, डिलीट केली तर परत ते जनरेट होतलं त्याची गॅरंटी नाही. त्यामुळे हा विचार करा. त्यामुळे हे आधी बघा की नेमकं काय बदललंय. जर तुमचं बदललं असेल म्हणजे तुमच्या जागा होत्या म्हणजे जागा नव्हत्या आणि आता त्याच्यामध्ये जागा आल्या असतील तरच तुम्ही ते डिलीट करून जनरेट करा. परंतु तुमच्या ऑलरेडी जागा होत्या म्हणून तुम्हाला ते पसंतीक्रम जनरेट झाले तर तुम्ही ती परत डिलीट करू नका. बघा इथं काय म्हटलं की जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी कळवल्यानुसार सामाजिक आणि समांतर आरक्षणामध्ये अंशतः बदल कळवलेत. म्हणजे तिने अंशतः काय बदल केले आहेत. या बदलामुळे जनरेट होणाऱ्या प्राधान्यक्रमामध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणजे आता बघा, तुम्हाला जर कोल्हापूर झेडपीचा प्राधान्यक्रम आला असेल तर तुम्हाला आलाय म्हणजे त्यात जागा कमी जास्त झाल्या, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. लक्षात आलं का. म्हणजे बदल तुम्ही डिलीट जरी केले तरी तुम्हाला कोल्हापूर झेडपी ही येणारच आहे. जागा कमी जास्त होऊ दे, काही अडचण नाही. परंतु जर समजा मी म्हटलं की तुम्हाला सुरुवातीच्या पसंतीक्रम जनरेट केल्यामध्ये कोल्हापूर झेडपी दिसत नव्हती आणि आता जर तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या आरक्षणानुसार जागा दिसत असेल तर तुम्हीच फक्त डिलीट करायची, बाकीच्यांनी कोणीही डिलीट करू नका. बघा इथं काय म्हटलं की ज्या आरक्षणात बदल होत आहे ते खालील प्रमाणात, कोणत्या आरक्षणामध्ये बदल होतोय तो फक्त व्यवस्थित बघा, तुमच्याशी निगडीत असेल आणि जर तुम्हाला ही जाहिरात दिसत नसेल म्हणजे आता डाउनलोड केल्यामध्ये तर फक्त एकदा डिलीट करून तुम्ही
काय करू शकता, जनरेट करू शकता. दिसली तर ठीक, नाही दिसली तर तुमच्यासाठी ती नाही असं समजून जा. बघा माध्यम आहे बघा, मराठीमध्ये या ठिकाणी बदल झालाय. तर आता जी कॅटेगरी आहे पहा, ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये वुमेनसाठी म्हणजे एक जागा होती, वुमेनसाठी काय होती, एक जागा होती. आता त्याच्यामध्ये बदल काय झालाय बघा, हा बदल आहे. तर बदल झालाय वुमेनसाठी, ईडब्ल्यूएस साठी 20 जागा आलेल्या आहेत. त्यामुळे ज्या ईडब्ल्यूएस महिला आहेत त्यांना इथे चान्सेस वाढलेत. कारण आधी एकच जागा होती ईडब्ल्यूएस ला, आता तिथे 20 वुमेन महिला ईडब्ल्यूएस मधून जातील. म्हणजे लक्षात ठेवा, ज्या ईडब्ल्यूएस महिला आहेत ओपन मधल्या त्यांना इथं चान्सेस वाढले. त्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो की आधी स्वतःचे जिल्हे टाका, कारण तुमच्या जागा तिथं जर बदलल्या तर तुम्हाला हा फायदा होतो. म्हणून स्वतः जिल्हे टाका, मग नंतर जे काय असेल ते टाका. ठीक आहे. तर स्वतः बघा इथं 20 जागा बदलल्यात. एक सर्व्हिसमॅनची एकच जागा आधी होती, आता इथं 10 जागा दिल्यात पहा. माजी सैनिकांसाठी 10 जागा आहेत. अंशकालीनसाठी जागा नव्हती बघा. जर तुम्ही अंशकालीन असाल, आता बघा अंशकालीनला जागा नव्हती, त्यामुळे तुम्हाला हे प्राधान्यक्रम जनरेट झालेले नसतील. तर आता 7 जागा इथं अंशकालीनसाठी आल्यात. तर हे कोणासाठी पहा, ईडब्ल्यूएस साठी पहा, ईडब्ल्यूएस साठी आलेले आहेत पहा, अंशकालीन ईडब्ल्यूएस. तर तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट करा, कारण 7 जागा आहेत. प्रोजेक्ट अफेक्टेड ईडब्ल्यूएसच्या 0 जागा आहेत, आता त्यात 3 आहेत. भूकंपग्रस्ताची 1 जागा आलेली आहे. खेळाडूची 3 जागा ईडब्ल्यूएस आहे, ईडब्ल्यूएस बाकीच्यांनी म्हणू नका की आमची जागा वाढली का, तुमची नाही, ईडब्ल्यूएस ची वाढली. आणि जे ऑदर आहे म्हणजे समांतर आरक्षण व्यतिरिक्त, म्हणजे याच्या व्यतिरिक्त, तर हे ऑदर म्हणजे ज्याच्यामध्ये पुरुष जातील महिला जातील, या 3 जागा होत्या, आता तिथे 24 आलेल्या आहेत. ईडब्ल्यूएसच्या जागा इथं कोल्हापूर जेडपी मध्ये वाढलेत. त्यामुळे ईडब्ल्यूएस साठी इथं खूप चान्स आहे. म्हणजे बघा आधी 5च जागा होत्या ईडब्ल्यूएस ला, आता एकूण 68 जागा आलेल्या आहेत. तर हे बघा. त्यानंतर बघा एक्झिस्टिंग म्हणजे जनरल कॅटेगरीला बघा जे ओपन आहे, तर ओपन साठी बदल काय झाला, तर पहिल्या बघा महिलांसाठी महिला आरक्षण ओपन साठी 55 जागा होत्या, आता कमी झाल्या, 36 झाल्या. आता काय झाले, कमी झालं. ईडब्ल्यूएस ला वाढल्यामुळे ओपनचं कमी झालं. माजी सैनिकाच्या 28 होत्या, परंतु या ठिकाणी आता ओपन साठी माजी सैनिकाच्या 18 राहिल्या. अंशकालीनच्या ओपनच्या 18 जागा होत्या, आता 12 झाल्या. प्रोजेक्ट अफेक्टेडच्या 9 होत्या, 6 झाल्या. अर्थक्वेकच्या 4 होत्या, 2 झाल्या. आणि स्पोर्ट्समॅनच्या 9 होत्या, त्या 6 झाल्या. एकूण आणि ज्या जनरल ओपन आहेत, जनरल ओपन मध्ये कोणीही जाऊ शकतो, तर त्या 61 होत्या, त्या आता 41 झालेल्या आहेत. आणि एकूण ओपनला त्यांनी 184 दिल्या होत्या, ओपनला 184 होत्या, तर त्या 121च इथं ओपनला झालेल्या आहेत. म्हणजे इथं काय झाल्या, जागा कमी झाल्या. मग जर तुम्हाला हे प्राधान्यक्रम आले असते तर तुम्हाला काही अडचण नाही, आलेत तर फक्त जागा कमी झालेत. मात्र प्राधान्यक्रम तुम्हाला दिसतोय तर डिलीट करू नका. बघा हे ओपन म्हणजे सगळ्यांना प्राधान्यक्रम दिसत नाहीत. हे जे ओपन कॅटेगरी असते ती सगळ्यांना असते. आणि मग हा प्राधान्यक्रम तुम्हाला दिसत असेल तर डिलीट अजिबात करू नका. फक्त ईडब्ल्यूएस ला दिसत, कारण ईडब्ल्यूएस ला पण दिसणार आहे, कारण ती ओपनला आहे, बरोबर ना. ईडब्ल्यूएस जे समजा प्रोजेक्ट अफेक्टेड असतील त्यांना ओपनची पण जागा दिसत होती, त्यामुळे हे डिलीट करत बसू नका, लक्षात घ्या. भूकंपग्रस्त होती त्यांना इथं ओपनला असल्यामुळे पण ती दिसत होती, त्यामुळे डिलीट करण्याची गरज नाही. नंतर बघा एसटी साठी, बघा एसटी प्रवर्गासाठी वुमेन महिलांसाठी आधी 55 जागा होत्या, त्याच्यामध्ये वाढ होऊन 61 जागा झाल्या. महिलांसाठी एसटी साठी इथं फायदा आहे. एक सर्व्हिसमॅनच्या 27 होत्या एसटीच्या, त्या आता 30 झाल्या, वाढल्यात. अंशकालीनच्या 18 होत्या, त्या आता 20 झाल्यात. प्रोजेक्ट अफेक्टेडच्या 9 होत्या, आता त्या 10 आहेत. अर्थक्वेकच्या 4 होत्या, आता 4च राहिल्यात. स्पोर्ट्समॅनच्या 9 होत्या, त्या 10 झाल्या. आणि एकूण बघा त्या म्हणजे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त, म्हणजे इथं एसटी वाले बाकीचे पुरुष वगैरे असतील त्यांना 61 होत्या, आता 7 वाढल्या. 183 होते एकूण, ते आता 202 झाले. म्हणजे इथं एसटी कॅटेगरी 202 जागा झालेल्या आहेत. मग हे जर तुमचे पसंतीक्रम आलेले असतील, म्हणजे तुम्हाला थोडक्यात जर कोल्हापूर झेडपी तुम्हाला जर मिळालेली असेल तर तुम्ही ती डिलीट करू नका. जर तुम्हाला कोल्हापूर झेडपीची जाहिरात नसेल आली तर फक्त डिलीट करून फक्त परत एकदा जनरेट करा, एवढंच करा. कारण बघा परत जनरेट जर नाही झाले, ओटीपी जर नाही आले तर मात्र डोक्याला हाणून घ्यावं लागेल. त्यामुळे हे बघा मी जे सांगते त्या गोष्टी समजून घ्या. आणि आता जर ओटीपी येत नसेल तर परत एकदा हेच आपल्याला करायचंय. काय करायचंय, जसं मी तुम्हाला रात्री सांगितलं, आपले ब्राउझरची हिस्ट्री आणि कॅचे क्लिअर करा. ठीक आहे, हे आधी कॅचे तुम्हाला क्लिअर करायचे. त्याच्यानंतर जर समस्येचं निवारण नाही झालं तर इनकॉग्निटिव्ह विंडो, प्रायव्हेट विंडोचा वापर करा. आणि त्याच्यानंतरही नाही झालं तर मग आपल्याला थोडंसं शांत बसावं लागेल, वेट आणि वॅच करावं लागेल. ठीक आहे, मग तुम्ही तुमच्या मित्रांकडे जा, मी सांगितलं तुम्हाला. याच्यानंतर पण नाही झालं तर हे आपला सल्ला आहे, तुमच्या मित्रांकडे जा. ठीक आहे, मित्रांकडे तुम्ही जावे, ज्यांचं या ठिकाणी झालेलं आहे त्यांच्याकडून मदत मागावी. ठीक आहे, त्यांच्याकडून तुम्ही मदत मागावी. तर असा या ठिकाणी आपला सल्ला आहे. म्हणजे जे काय असेल ते त्यांना देऊन टाका.
मात्र त्यांच्याकडून, कारण बघा असं होतंय बरं का, असं होतंय. कारण आता माझ्याकडे 2-3 लॅपटॉप आहेत, सगळ्यांवरून प्रयत्न करून बघितले, मला काही ओटीपी अजून आला नाही. म्हणजे मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, काय हित लोकेशन तसं आहे काय माहिती नाही, मला कुठून तरी अडकत असेल, त्यामुळं मला तर अजून काही आला नाही. आता समजा मला जर नाही आला तर समजा ज्याला येतोय तर त्याच्याकडून समजा करून घ्यावं लागेल, पर्याय शेवटी नाही, बरोबर ना. ज्याला ज्याच्याकडे ओटीपी येतोय, म्हणजे आता हिथंच कारण काय होतं माहिती का, आपलं ओटीपी येत नाही, पण कधी कधी जर तुम्ही तुमचं लॉग इन दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये केलं किंवा दुसऱ्या लॅपटॉपमध्ये केलं तर ओटीपी येतो. त्यामुळे तुम्ही काय करा, तुमच्या मित्रांचं कोणाचं झालंय का ते बघा आणि त्यांच्याकडेच द्या, त्यांच्याकडे तुमचा पासवर्ड वगैरे द्या, ओटीपी आलेला तुम्ही सांगा त्यांना आणि तुम्ही त्यांना प्रोसेस करायला सांगा. तर होतं, कधी कधी आपल्याकडून नाही होत, ते मित्राकडून होतं, तसं ते करून घ्या. आपला हात म्हणजे आपण म्हणतो ना की आपलं काय ते हाताने काही गोष्टी चांगल्याच होत नाही, तसं होत असेल, त्यामुळे ते तुम्ही मित्रांना सांगा. ठीक आहे, तर हे तुमचं होईल मित्रांकडून, तर कोणाकडून तरी करून घ्या, नक्कीच तुम्हाला मित्र मदत करतील यावेळेस. ठीक आहे, आणि सगळ्यांनी ज्यांना ज्यांना झालेलं आहे त्यांनी इतरांनाही मदत करा. म्हणजे मी असं आवाहन करतो की इतरांना मदत करा, म्हणजे काय होईल, पटकन प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यांनाही तुम्ही वेळेमध्ये सगळ्या ओटीपी वगैरे द्या, म्हणजे सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ठीक आहे, ज्याला येते त्याच्याकडे द्या, त्याच्या कॉम्प्युटरमधून, लॅपटॉपमधून, मोबाईलमधून तुमच्या गोष्टी क्लिअर होतील. आता हेच आपल्याला करावं लागेल. तर बघा, माहिती तुम्हाला आवडली असेल, ज्या काही बदल झालेले आहेत तर ते बदल आहेत. बाकी जर बदल काही होत नसेल तर जनरेट करू नका. ठीक आहे, थांबू आपण इथं. सर्वांना धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, सगळ्यात महत्वाचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.